राज्यामध्ये बटेंगे तो कटेंगे हे धोरण भाजपनं मराठा आणि मराठेतर समाजासाठी राबवल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। राज्यामध्ये विविध समाजाच्या मराठी भावंडांमध्येच भिंती उभा केल्या जात आहेत। दोन समाजांना चिथावलं जातंय। एक षडयंत्र म्हणून हाणून पाडण्यासाठी मराठी जनांनी जागं व्हायची आणि जागं राहायची गरज असल्याचंही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलंय। महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्याल या निवडणुकीच्या या मुलाखतीच्या निमित्तानं? जागे व्हा आणि जागे राहा आणि आपल्यावरती एकतर कोणावरती अन्याय करू नका, पण कोणी अन्याय केला तर सहन करू नका। हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेच सांगेन। आणि परत एकदा सांगतो, ते जे बोलले होते त्यावेळेला की मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कुळी 92 कुळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मगाशी जो एक विषय आपला राहिला की मराठा समाजाला भडकवलं जाते व मराठा म्हणजे ही जी भाजपची नीती आहे की राज्यातल्या सगळ्यात मोठा समाजाला आधी भडकवायचं, मग तो पेटला की त्याच्या विरुद्ध त्या समाजाच्या व्यतिरिक्त जे समाज आहेत त्यांना चिथवायचं। जसं त्यांनी गुजरातमध्ये केलं, पटेलांना भडकवलं आणि पटेले तर एकवटून सत्ता जिंकली। हरियाणामध्ये जाट त्या समाजाला भडकवलं, म्हणजे असं चित्र झालं भाजप आता गेलीच, कारण जाट आता पेटलाय। जाट बिचारे तिरीमिरीने उभे राहिले, पण त्यांनी जाटांच्या विरोधात जाटांची भीती दाखवून इतर समाजाला एकवटवलं। महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं हिंदू मुस्लिम, त्यांनी मराठा मराठेतर केलं, मराठीच्या विरोधात ओबीसी तयार केलं। म्हणजे मराठी भावंडांमध्येच आमचं आणि राजचं वेगळं, आम्ही भाऊच आहोत, पण मराठी सुद्धा जी भावंड आहेत त्या मराठी भावंडामध्ये समाजाच्या भिंती उभ्या करून आग लावायची आणि आपली पोळी भाजायची। हे जे राजकारण आहे ना, ते हाणून पाडा।